नमस्कार सर, मी रिया खानोलकर. मी मुंबईचीच आहे आणि मी गव्हर्मेंट लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी परिषदेमध्ये सुद्धा काम केलं आहे. तर मला हे विचारायचं होतं की महाराष्ट्राला डॅवॉसमधून $2000 $2000 बिलियन इन्व्हेस्टमेंट आलं आहे. तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ह्याने यूथसाठी कोणते कोणते जॉब अपॉर्च्युनिटीज ओपन होणार महाराष्ट्रात, प्लस आपण मिनिस्ट्रीतून आपलं जे मिनिस्ट्री आहे स्किल डेव्हलपमेंट आणि ऑन्टरप्रेनरशिप या थ्रू आपण एक असं इंटर्नशिप प्रदान करू शकतो का युवांसाठी, जेणेकरून ते स्किल डेव्हलपमेंट काय असतं आणि कसं करायचं, प्लस बाकी ऑन्टरप्रेनरशिप कसं शिकायचं, हे सगळ्या गोष्टी इंटर्नशिपद्वारे प्रदान करू शकता का, असं माझा प्रश्न आहे. नाही, मध्ये आपण मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती. बसा तुम्ही. ते इंटर्नशिप होती 6 महिन्याची. फार कोणाने त्यामध्ये भाग घेतला नाही. आपल्यामध्ये एकही कोणाने भाग घेतला का त्यामध्ये? हां, पण ते विद्यार्थ्यासाठी होती. 18 वर्षाच्या वरचा कोणी विद्यार्थी अजून आत्ता पण घेऊ शकता. ते इंटर्नशिपच्या त्याने विचारलं म्हणून मी सांगतो की ते 6 महिन्याची योजना होती. तुमची आवडता कंपनी शोधा आणि ते कंपनी तुम्हाला 6 महिन्यासाठी इंटर्नशिप काम शिकवतील आणि तुमची जे 10,000 रुपयाची जे स्टार्टिंग इंटर्नशिप मानधन आहे ते सरकार देणार आहे. आता पण ते योजना सुरू आहे. कोणी आपण करा, ते नक्की करू. पण तुम्ही चांगला सुचवला आहे की त्याशिवाय अजून काय इंटर्नशिपसाठी ज्याने स्टार्टअप करायचे आहे ते स्टार्टअप करायच्या आपण फॅसिलिटी प्रदान करू. पण त्याने एक सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट पण पाहिजे. नाही तर घरी काय आपली इन्कम नाही तर किती वेळा करू शकता ते पण मी विचार करू. डिपार्टमेंटमध्ये सांगू. उद्या तुम्ही येणार आहे ना, त्यावेळी आपण तुम्ही विचारा, ते डिपार्टमेंट लोकांना सांगून देऊ. मी ते जबाब देतील.